अहिल्यानगरच्या तिसगावात 12वीच्या परीक्षेदरम्यान गुंड प्रवृत्तीच्या तरुणानं शिक्षकांना धमकावलं। या प्रकरणी शिक्षकांनी आंदोलन केलं। विद्यार्थी आणि संबंधित तरुणांवर कठोर कारवाईची मागणी शिक्षकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली। अन्यथा परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षकांनी दिला। पिंपरी चिंचवडमध्ये मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोघांना अटक झाली। या आरोपींकडून 3,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपींना अटक करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि शब्बे बारात उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांकडून शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी सूचना दिल्या। कचऱ्याच्या प्रश्नावरून कोल्हापूरकर हैराण झाले। शहरातल्या प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग साचलेत। वेळेत कचरा उठाव होत नसल्यानं नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारी दाखल करत आहेत। त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। हिंगोलीच्या वसमतमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी वसमतच्या उपविभागीय कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा आणि धरणं आंदोलन केलं। या मोर्चात महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित आहे। अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंतवाडीतही खरेदी बंद झाल्यापासून शेतकरी आजतागायत खरेदी केंद्राबाहेर ठाण मांडून आहेत। सोयाबीन चोरीला जातील या भीतीनं शेतकरी दिवस रात्र त्याची राखण करतात। किमान नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यात पहिल्यांदाच जळगाव शहरात पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीग पार पडली। या प्रीमियर लीगमध्ये तब्बल 24 संघ सहभागी झाले। या 40 गावच्या पत्रकारांच्या संघानं विजेतेपद पटकावलं। जळगावच्या प्रिंट मीडिया संघानं उपविजेतेपद पटकावलं। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रथम दीक्षांत समारंभाला राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी हजेरी लावली। यावेळी भाषणात त्यांनी शिवाजी महाराजांसंदर्भात अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं। तसंच आपण इतिहास लक्षात ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुष्पानाथा शिंदे या भाविकानं सोन्याचा हार अर्पण केला। त्यांनी रुक्मिणी मातेच्या चरणी 3 पदरी हार आणि ठुशी अर्पण केली। समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला।